बातमी पाहूया। अजितदादांच्या राष्ट्रवादीची मुंबईमध्ये बैठक सुरू आहे। महत्त्वाच्या बैठकीला नवाब मलिक उपस्थित आहेत। मलिकांवरून भाजप आणि शिवसेना राष्ट्रवादीवर नाराज असल्याचं बोललं जात होतं आणि तसं त्याबाबत भाजपानं भूमिका स्पष्ट केलेली आहे। मात्र नवाब मलिक यांच्याशी चर्चा होऊ शकत नाही असं भाजपानं म्हटल्यानंतर आता नवाब मलिक देखील या बैठकीत उपस्थित असल्याचं कळतंय। बैठकीचा अहवाल अजित पवारांकडे सोपवला जाणार आहे। त्यानंतर एनसीपीचे नेते भाजप सेनेशी जागा वाटपावर बोलणार असल्याची माहिती आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाची ही महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे आणि या बैठकीमध्ये नवाब मलिक देखील उपस्थित आहेत। नवाब मलिक यांच्या हातात जर पक्षाची सूत्र असतील तर आम्ही युती करणार नाही अशी भूमिका भाजपनं घेतलेली आहे। मात्र तरीही नवाब मलिक यांच्याच नेतृत्वात इथे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकीचा अहवाल अजित पवार यांच्याकडे सोपवला जाणार आणि त्यानंतर आता त्याबाबत भाजपा आणि शिवसेनेसोबत चर्चा केली जाईल। पालिका निवडणुकीच्या संदर्भात घोषणा झालेली आहे आणि त्यानंतर आता जागा वाटपासंदर्भात मोठी घडामोड हे आपण पाहतोय। प्रणाली कापसे या संदर्भातले अधिक अपडेट देतील। प्रणाली, आपण पाहतोय नवाब मलिक यांच्या नेतृत्वात ही महत्त्वाची बैठक पार पडते, काय अपडेट आहे त्याचे? आज सकाळीच आपण बघितलं होतं की महायुतीची एक बैठक पार पडली, परंतु ही बैठक पार पडत असताना त्यामध्ये केवळ भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांचेच सगळे महत्त्वपूर्ण पदाधिकारी उपस्थित होते। जाणीवपूर्वक राष्ट्रवादीला या बैठकीतून वगळण्यात आलेलं होतं। राष्ट्रवादीकडून सांगितलं जातंय की युतीच्या संदर्भातला, मुंबईच्या संदर्भातला कुठलाही प्रस्ताव राष्ट्रवादीनं अजून महायुतीतले इतर जे दोन पक्ष आहेत त्यांना दिलेलाच नाही। असं जरी सारवासारव केली जात असली तरी सरळ सरळ उघड उघड हे दिसून येत आहे की महायुतीमध्ये जात असताना नवाब मलिक जर मुंबईमध्ये नेतृत्व करत असतील तर नवाब मलिकांची चर्चा होणार नाही असं यापूर्वीच भाजपच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे। शिवसेनेच्या वतीनं सुद्धा तसा पुनरुच्चार करण्यात आलेला होता। या दोन्ही पक्षांच्या वतीनं मग आज जी बैठक बोलवण्यात आलेली होती त्यामध्ये राष्ट्रवादीला वगळण्यात आलेलं होतं। याच जखमेवर एक उपाय म्हणून किंवा आम्हीही किती मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करतोय हे दाखवण्याचा एक प्रयत्न हा राष्ट्रवादीच्या वतीनं केला जातोय आणि त्यासाठी आता आपण पाहतोय की राष्ट्रवादीचं जे प्रदेश कार्यालय आहे त्या प्रदेश कार्यालयात नवाब मलिक यांच्या नेतृत्वामध्ये एक बैठक पार पडतीये। जे 8 सदस्यांची एक समिती तयार करण्यात आलेली होती मुंबईच्या संदर्भामध्ये। ते 8ही सदस्य या बैठकीला उपस्थित आहेत, ज्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात आता या बैठकीतून काय पुढे माहिती येते ते स्पष्ट होईलच। तुर्तास धन्यवाद प्रणाली, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।